चला विशेष प्राधान्य मिळालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस, ज्याला आज संपूर्ण विश्वामध्ये ईस्टर संडे म्हटलं जात आहे। या दिवशी इतिहासामध्ये नोंद झाली, येशू ख्रिस्त मरणातून उठला। पवित्र शास्त्रामध्ये ईस्टर हा शब्द नसून आठवड्याचा पहिला दिवस असा शब्द आहे। येशू ख्रिस्त आठवड्याच्या पहिल्या दिवशी उठला आणि चारी शुभवर्तमानामध्ये याचे पुरावे आहेत। येशू ख्रिस्त मरणातून उठला। सर्वांनी नीट ऐका बघा, येशू ख्रिस्त मरणातून उठण्या अगोदर एहेजकेलच्या पुस्तकामध्ये एहेजकेल जो संदेष्टा आहे त्याला प्रभू एका शुष्क हाडांच्या खोऱ्यामध्ये घेऊन जात आहे आणि शुष्क हाडांच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाऊन ठिसून चकनाचूर झालेले हाड हे जिवंत होतील का? तर शास्त्र म्हणतं परमेश्वर देवाने एहेजकेलच्या आयुष्यामध्ये हा अति महत्वाचा प्रसंग दिला आणि परमेश्वर देवाने त्याला दाखवलं की शुष्क हाड, तुकडे तुकडे झालेले हाड एकत्रित आले। आता त्या हाडांवरती मांस चढत आहे, आता त्या हाडांमध्ये वायू शिरला आहे आणि आता ते मांसधारी सैन्य उभा राहिला आहे। एक जण नाही, दोन जण नाही, तर सैनिक उभा राहिलं। आणि मग एहेजकेल अध्याय नंबर 37 आणि वचन नंबर 13, अध्याय नंबर 37 आणि वचन नंबर 13, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढी, तेव्हा तुम्हाला समजेल की मी। बस थांबूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हे एहेजकेल, तू एका खोऱ्यातलं सैन्य उभा राहिलेला पाहिलं आहेस, पण हे बघ, अखिल मानव जातीसाठी एक मोठं चिन्ह असेल की मी मानवांच्या कबरा उघडील, तेव्हा कबरेतून जिवंत लोक बाहेर येतील आणि तेव्हा तुम्हाला सर्वांना समजेल की मी परमेश्वर देव आहे। ख्रिस्ती जीवनाचा सर्वात मोठा शील, विशेष महत्व आणि केंद्रबिंदू काय आहे? पौल म्हणतो, जर येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालाच नसता तर ही सुवार्ता तुमच्यासाठी काही कामाची नसती आणि मीही तुम्हाला ती सांगितली नसती। येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि बायबल सांगतं ही सुवार्ता, पौल म्हणतो, ही परिणाम करणारी आहे, ही प्रभावी आहे, ही सामर्थ्यशाली आहे। बघा, बहुतांशी लोक या गोष्टींपासून आजान आहेत आणि ते म्हणजे की त्यांना येशू ख्रिस्ताचा जीवनातील खरं रहस्य, जे केंद्रबिंदू आहे, ज्याच्यावरती जग प्रश्नार्थाने पडत आहे, ज्याच्यावरती जग येऊन आदळत आहे, चकनाचूर होत आहे, पाठीमागे पडत आहे। येशूच्या भाषेत म्हटलं तर बांधणाऱ्याने नापसंत केलेला दगड कोळशाचा, सर्वांनी नाकारला। बायबल सांगतं सर्वांनी त्याला नाकारलं, पण स्वर्ग राज्याची जी इमारत आहे
तिची कोण शिला कोण आहे? त्याचं नाव आहे प्रभू येशू. आम्ही वाचलं की मी मानव जातीच्या मध्ये एक अद्भुत कार्य करेल आणि तेव्हा त्यांच्या कबरा उघडल्या जातील. मत्तयाचं स्मृतमान याचा अध्याय नंबर 27 आणि वचन नंबर 52 51 वाचलं तरी चालतंय. वाचा. तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे, आमेन, हालेलुया, हालेलुया, पवित्र शास्त्रामध्ये केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही पूर्ण होते बर का. माझ्या नावाकरता तुमचा छळ होणार आहे, हे पण पूर्ण होणार आहे बर का. माझ्या नावामुळे तुम्हाला सभास्थानात न्यायासनासमोर नेतील, हे पण होणार आहे बर का. माझ्या नावामुळे तुम्हाला मारतील, जेलमध्ये टाकतील, ही पण भविष्यवाणी बर का. येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये पूर्ण झाली, आमच्या बाबतीमध्ये पूर्ण होणार आहे. किती लोक विश्वास ठेवतात येशू येणार आहे, येणार आहे, त्याच्याबरोबर जायचंय म्हणजे हे पूर्ण होणार आहे. आणि बाकीचं कुणी काय कुणी समजून घ्यायचं. ख्रिस्ताच्या नावामुळे काय काय होणार आहे, ख्रिस्तासाठी काय काय होणार आहे हे कुणी समजून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरं चला, याचा अर्थ असा, या जगात अनेक मान्यवर लोक आले, सत्पुरुष आले, सद्ग्रहस्थ आले, संत आले, नबी आले, महाराज आले, द्रष्टे आले, परंतु मृत्यू या ठिकाणी ते संपले आणि इतिहासात जमा झाले. आता आपण त्यांना फक्त इतिहासामध्ये वाचू शकतो. ते असे होते. येशू ख्रिस्ताबाबत आम्ही असं म्हणत नाही, आम्ही म्हणतो तो जिवंत आहे, तो इतिहासात नाही, तो वर्तमानात आहे, भविष्यात पण आहे. आमेन म्हणा जरा. ऐकताय ना, ऐकताय ना सगळे जर, कान देऊ नाही. तो वर्तमानात आहे आणि भविष्यातही आहे. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त जर मरणापर्यंतच असता तर तो संत असता, महात्मा असता, नबी असता. मग त्याच्या जन्माचे सोहळे पण असते आणि मग त्याची मृत्यूची पण पुण्यतिथी असते. पण तो मनुष्यासारखा नाही की जो इतिहासात जमा झाला, ज्याचं अस्तित्व, ज्याचं कार्य, ज्याचं काम हे संपलं. आता ते फक्त वाचायला मिळतं असं येशू ख्रिस्त नाहीये. जर असा असता तर आम्हाला प्रत्येक वर्षी त्याला जन्माला घालणे म्हणजे त्याची जन्मतिथी आहे, त्याची मरण तिथी आहे, आम्हाला हे पाळावं लागलं असतं. आम्ही देवळाली चर्च येशू ख्रिस्ताला प्रत्येक वर्षी जन्माला घालून, गुड फ्रायडेला मारून, ईस्टर संडेला उठवीत नाही, कारण तो संत नाहीये. कारण तो संत नाहीये. तो कोण आहे? देव. बर, इब्रिकांचं पत्र अध्याय नंबर 2 आणि वचन नंबर 13 आणि 14. तो आमच्यासारख्या रक्त मांसाचा होऊन या जगात आला. आमच्यासारख्या रक्त मांसाचा होऊन या जगात आला. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय नंबर 1 मध्ये लिहिलं की तो शब्द देही झाला. योहान त्याच्याकडे पाहून साक्ष देतो, हा पहा जगाचं पाप भरण करणारा देवाचा कोकरा. रक्त मांसाचा होऊन आमच्यासारखा तो होऊन या जगात आला. देवाच्या दृष्टीने जगाचं पाप भरण करण्याचा देवाचा करणारा म्हणून देवाचा कोकरा म्हणून तो आला. त्याने मनुष्य रूप धारण केलं. फिलिपी 2 त्याने आपली जागा रिक्त केली आणि स्वतःला शून्य केलं. योहान 1 त्याने त्या शब्दाने देह धारण केला आणि तो आला.
आणि बायबल सांगतं सर्वांच्या पापासाठी रोमकरांचं पत्र अध्याय नंबर 3 वचन नंबर 23 ते 27 पर्यंत प्रायश्चित्त म्हणून त्याला मरावं लागणार होतं. त्याने मृत्यू स्वतः स्वीकारला. यशायाचा ग्रंथ अध्याय नंबर 53. देवाच्या मर्जीस आले की त्याने त्याच्या प्रिय पुत्राला ठेचावं आणि मारावं. सगळेजण नीट ऐका. त्याने मरावं हे अगत्याचं आहे, हे गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या मरणाबाबत 3दा भविष्यवाणी करतो. तो गव्हाच्या दाण्याची उपमा देतो. जमिनीत पेरला गेला नाही तर उगवणार कसा, फलदायी होणार कसा. तो मोहरीच्या दाण्याची उपमा देतो. तो म्हणतो की तो पेरला जातो आणि अंकुर धरतो आणि जेवढ्या भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये सर्वात मोठं वृक्ष ते म्हणतं आकाशातली पक्क पाखरे त्याच्यामध्ये वस्ती करतात. येशू ख्रिस्त आपल्या मरणाबाबत आणि अखिल मानव जातीच्या तारणाबाबत बोलत आहे. पण मरणाशिवाय तारण नाही हे तो निश्चित सांगतो. आणि लोक म्हणतात तो स्वतःला वाचवू का शकला नाही. अरे त्यांनी जर स्वतःला वाचवलं असतं तर तुमचं आणि माझं तारण झालं नसतं. तुमच्या आणि माझ्या तारण्यासाठी त्याला मरणं अगत्याचं होतं. म्हणून देव मरत नाही, देव मरत नाही. आणि म्हणून मांस आणि लहू, मांस आणि रक्त याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक इस्माला मरावं लागतं. तर इतकंच नाही, बायबल सांगतं बलिदानाचा कोकरा म्हणून तो आला. म्हणून आमचं सर्व पाप त्याने स्वतःवरती घेतलं आणि मग मांस आणि रक्त याने तो तुमच्या आणि माझ्यासारखा होऊन आला आणि आमच्या सर्व पाप त्याने स्वतःवरती घेतले आणि तो वधस्तंभावरती मेला. देव मरतो का? उत्तरही नाही. पण मरण त्याच्या जीवनामध्ये कसं वास केला, कसं आलं? तर त्याने आमच्या सारखं हो, आमच्या सर्व पाप स्वतःवर घेऊन. कारण मरण कशामध्ये आलं? पापाचं वेतन. म्हणजे मरण कशामुळे आलं? म्हणजे येशू ख्रिस्ताला मरण्यासाठी भाग कोणी पाडलं? आमच्या पातकांमुळे. पहिली गोष्ट, त्याने आमच्यासारखं मांस आणि रक्त याला धारण केलं. आमच्या सारखा हाडामासाचा होऊन तो आला. म्हणजे कोण झाला? मनुष्य. लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्हाला समजत नाही म्हणून परत सांगतो. आमच्या सारख्या हाडामासाचा तो झाला. नंबर 1. मग त्याला भूक लागली, मग त्याला तहान लागली, मग त्याला झोप लागली, मग तो थकला. नाही की नाही? हे सर्व घडलं कारण तो कशात आहे? मानवी देहात आहे. नंबर 2, आता त्याने आमचे सर्व पाप कुणावरती घेतले? स्वतःवरती घेतले. म्हणजे पाप करणाऱ्या प्रत्येकाला काय व्हावं लागेल? मरावं लागेल. म्हणून योग म्हणतो या मानवी देहाला एक मर्यादा आहे जगण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र असं म्हणतं या 2 गोष्टीमुळे येशू ख्रिस्ताला मरण भाग आहे. पण ही चॉईस कुणाची आहे? ही निवड कुणाची आहे? मरण ही निवड कुणाची आहे? पिलाताने मारलं, त्या शिपायांनी मारलं, हेरोदाने मारलं, त्या काळच्या अधिकाऱ्यांनी मारलं? नाही. ही चॉईस स्वतः येशू ख्रिस्ताची होती. मरियमच्या द्वारे जन्म घ्यावा ही चॉईस येशू ख्रिस्ताची आहे. त्याने गेत्सेमने बागेमध्ये मरू नये तर वधस्तंभावरती मला ही चॉईस येशू ख्रिस्ताची आहे. मला कोडे मारण्यात येतील, मला फटके मारण्यात येतील, मला चाबकाने मारण्यात येईल, मला निवस्त्र केले जाईल, माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातील, माझ्या विरोधामध्ये खोटे पुरावे सादर केले जातील, माझ्या बरोबर हे घडणार ही माझी चॉईस आहे. मी गव्हाच्या दाण्यासारखा पेरला जाईल, मला कबरीमध्ये ठेवलं जाईल, ही चॉईस आहे. येशूला कधीही कुणीही मारू शकत नाही. जर कुणामध्ये दम होताच, हिम्मत होतीच, तर त्याने जेव्हा मंदिरात चाबूक घेतला होता ना तेव्हाच कोणीतरी एखादा आडवा यायला पाहिजे होता. हॅलो. जर कुणी त्या काळात हिम्मतबाज होताच तर कुणीतरी आडवा यायला पाहिजे होता. म्हणून येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये म्हणतो, अरे चोर आणि लुटारूला जसं धरावायला येतात तसं तुम्ही मला धरावायला आलात का? आणि मी मंदिरात होतो पण तेव्हा तुम्ही मला का पकडले नाही? मी तुमच्यामध्ये असताना तुम्ही मला का पकडलं नाही? त्यांच्यात ती हिम्मत नव्हती. म्हणून मला तुम्हाला आजही सांगायचं आहे,
आणि अखिल मानव जातीला आव्हानाने चॅलेंज करून सांगायचं आहे, येशूला कधीही कुणी मारू शकत नव्हता. ही त्याची ओन चॉईस होती, ही त्याची एकट्याची पसंती होती. कारण हेच की मानव जातीचा उद्धार व्हावा. आमेन म्हणा. आमेन आमेन आमेन. काही लोक थट्टीने घेत आहेत, थट्टीने बोलत आहेत. जसे लटकलेले दोन चोर होते, त्यांच्यापैकी एक जण होता जो येशू ख्रिस्ताची थट्टा आणि मस्करी करत होता. त्याला स्वतःला वाचण्याची इच्छा होती, परंतु त्याला पश्चाताप करण्याची गरज वाटली नाही किंवा त्याने येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. शास्त्र म्हणतं तेव्हा एक चोराने आपल्या पापाबद्दल त्याच्याबद्दल बोललं गेलं. ज्यावेळेस तो राजवैभव येशू तेव्हा मग पापेची आठवण कर. आमेन बोला. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. जेव्हा तो राजवैभव येशू, सगळ्यात मोठ्या टोळ्यांची लीडर आम्ही, बरबाच्या टोळीतले आम्ही चोर, भामटे, लुटारू, बलात्कारी, आम्ही जेवढे वाईट भयंकर दुष्कर्म करणारे, डाकू, आमचं मरण योग्य आहे. पण ज्याच्याबद्दल आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं की त्यांनी विधवेच्या मुलाला जिवंत केलं, ज्यांनी याईराच्या मुलीला जिवंत केलं, ज्यांनी आंधळ्याला दृष्टी दिली, ज्यांनी 5,000 लोकांना जेवण दिलं, भोजन दिलं, ज्यांनी चांगल्या प्रकारचा संदेश दिला, तत्वज्ञान सांगितलं, आणि आता तो मारल्या जात आहे. तो मारल्या जात आहे इतकंच नाहीये, तर तेव्हा पित्याकडे तो मध्यस्थी करत आहे, म्हणत हे बापा ह्यांना, हे बापा ह्यांना, हे बापा ह्यांना. तुम्हाला खरं सांगू, जर देवाचा प्लॅन होता, देवाचा जर प्लॅन होता येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने मानव जातीच्या पापाची क्षमा व्हावी, तर येशूला या प्रार्थनेची गरज का पडली? मला माहिती आहे माझा पोरगा हर्षल पाळक होणार आहे, पाळकाला लय त्रास होणार आहे, पाळकाला कुणी स्वीकारणार नाही. मी त्याला सांगितलं जा देवाची सेवा कर. छळ होणार, निंदा होणार, त्रास होणार, अन्याय होणार, पण तुला देवाच्या सेवेत विश्वास राहायचा आहे. पण जेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्याच्या जीवावर कुणीतरी उठलेलं आहे, माझ्या डोळ्यासमोर त्याला कोणीतरी मरणप्राय यातना देत आहे आणि थोड्याच वेळामध्ये तो त्या वेदनेने मरणार आहे, अशा वेळेला जर माझं पितृत्व जागं झालं तर काही झोपले त्यांना समजलं नाही. कळलं? काय कळलं? मला माहितीये ख्रिस्तासाठी मरायचंय, ख्रिस्तासाठी पेरलं जायचंय, ख्रिस्तासाठी बलिदान व्हायचंय, पण माझ्या पोराला माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी मारत आहे आणि थोड्याच वेळा तो मरणार आहे. त्यावेळेला माझं पितृत्व, माझं बाप हे नातं जर जागे होईल तर तो बाप आहे ज्याने सृष्टी रचली आहे, ज्याने संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे, जो अखिल मानव जातीचा निर्माता विधाता आहे, जो येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेत असं म्हणतो, जर माझं राज्य या ठिकाणचं जर असतं ना तर माझ्या बापाने 1 गिबिलियन सैन्य, लाखो करोड सैन्य पाठवलं असतं आणि सगळ्यांना उद्ध्वस्त करून माझं राज्य इथं स्थापित करून दिलं असतं. तो बाप ज्याची चर्चा येशू ख्रिस्त करतोय, 1 गिबिलियन सैन्य जर आलं असतं तर तो बाप ज्याला येशू ख्रिस्ताच्या कबरेवरची तोंड बाजूला काढण्यासाठी 1 देवदूत पुष्कळ आहे, शेकडो सैनिक एकत्रित येऊन सीलबंद, मोहरबंद केलेली कबरेवरचा दगड कुणी काढू शकत नाही. 1 देवदूत येऊन बाजूला करतो. येशू ख्रिस्ताच्या बापाची, आमच्या बापाची ओळख नीट करून घ्या. आणि जुन्या करारामध्ये फार भयंकर ओळख आहे.
बायबल सांगतं काठी उगरली तर समुद्र दुभागला. बायबल सांगतं काठी आपटली तर खडकातून पाणी बाहेर आलं. बायबल सांगतं त्यांनी आपलं वस्त्र जेव्हा यार्देनीवरती आपटला इलियाने, बायबल सांगतं लगेच यार्देन मागे हटली. जर संदेशांसाठी देव एवढं भयंकर काम करत होता तर त्याच्या पुत्राला वधस्तंभावरती मरत असताना जर येशू ख्रिस्तानी ही प्रार्थना केली नसती, खबरदार, खडक फुटले, भूमी कापली, थडी उघडली, सूर्य अंधकारमय झालाय, चंद्र रक्तमय झालाय, मंदिर यरूशलेमेत आहे, कार्य गुलगुता नावाच्या टेकडीवर चालू आहे, येशू मरतोय गुलगुता नावाच्या टेकडीवर, मंदिर गावात आहे, मंदिरातला पडदा तो भांगला आहे, कार्य तिकडे चालू आहे, आकाशामध्ये सूर्य प्रकाश देणं बंद केलंय, आकाशातला चंद्र रक्तमय झालाय, सर्वत्र अंधकार आहे, थडीकी हलत आहे, खडक हादरलेले आहे, भूमी कापत आहे. त्याच देवाने जर त्याच्या प्रिय पुत्राच्या विरोधात एक क्षण, एक सेकंद जर उभा राहिलं असतं तर कोणीही जगलाच नसतं. हे त्याच्या प्रिय पुत्राला ठाऊक होतं की तो बाप त्याच्यावर किती प्रेम करतो, म्हणून तो म्हणतो बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. यदि मेरा खुदा मसीहा कुछ चंद समय इन्हें दुआ न करता, शायद ये कोई हवा के सबको उठा के लेके जाते, कोणीही सुटला नसता, कोणीही तरला नसता, कोणीही राहिला नसता. त्याला आपल्या पित्याच्या क्रोधावरती विश्वास आहे. जेव्हा त्याचा क्रोध भडकला, 40 रात्र आणि 40 दिवस पर्जन्यवृष्टी झाली आणि मानव जातीपैकी नोहाच्या कुटुंबाशिवाय कोणीही उरलं नाही. ऐकता ना नीट? नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. ही प्रार्थना त्याने वधस्तंभावरती केली आणि बायबल सांगतं लोक त्याला थट्टेने घेतात, लोक त्याला चेष्टेने घेतात, त्याच्याकडे कुणी पाहिना धजेना, त्याच्याकडे कुणी पाहिना, लोक त्याच्या मरणाची चर्चा करू लागले. बायबल सांगतो तो मोठा शबाताचा दिवस सुरू होणार होता. अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम आला, पिलाताकडे गेले आणि सांगितलं तो यहुदी आहे ज्याला आपण मारला आहे, ज्याच्या अनेक अनुयायी आहेत ज्याला आपण मारला आहे, ज्याचं नाव आहे ज्याला आपण मारलं आहे, कमीत कमी यहुदी म्हणून त्याला मोठा याच जो शबात सुरू होत आहे त्या शबाताच्या अगोदर, सुरू होण्या अगोदर त्याला खाली घेणं फार गरजेचं आहे आणि त्याला कबरेत ठेवणं फार गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर यहुदी नियमशास्त्राप्रमाणे आपण सर्वजण पापात पडू आणि आपल्याला शबात पाळता येणार नाही. 3 दिवस त्याला लटकून ठेवता येणार नाही, कारण बाकीच्या भामट्यांसारखा तो नाहीये, हे तुम्हाला पण माहिती आहे. पिलाताने सांगितलं ठीक आहे, जाऊन बघा तो मेलाय का. शास्त्र म्हणतं शबात सुरू होण्या अगोदर तो मरण पावला, कारण येशू ख्रिस्त मरणानंतरही शबाताचा सन्मान करणारा देव आहे. म्हणजे याचा अर्थ असा की परमेश्वर पित्याने जो समय विश्रांतीचा लावून दिलाय त्याने मरणानंतरही पाळला आहे. किती विशेष आहे. शबात सुरू होण्यापूर्वी, आणि म्हणून बाकीचे जे होते त्यांचे तंगडे मोडले, त्यांचे हात मोडले, त्यांच्या हड्ड्या मोडल्या आणि नंतर ते मेले. परंतु शास्त्र असं म्हणतं की येशू ख्रिस्ताला जेव्हा त्यांनी पाहिलं, या आतमध्ये आहे जागा, जेव्हा येशू ख्रिस्ताला पाहिलं तर त्याच्या कुशीमध्ये भाला भोकसला आणि थोडंसं रक्त आणि थोडंसं पाणी बाहेर आलं आणि शास्त्र असं म्हणतं की तेव्हा त्यांच्या लक्षात आलं येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. त्याचे हाड मोडण्यात आले नाही, त्याचं कोणतं हाड मोडलं नाही, आणि म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं आहे तो आमच्या हाड ना हाड सांभाळणारा देव आहे. हे येशू ख्रिस्ताबाबतची भविष्यवाणी पूर्ण झाली. बोला आमेन. बाळक ऍक्सिडेंट होऊन मारतात, हातपाय मोडून मारतात, ही गोष्ट वेगळी.
ती भविष्यवाणी पालकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी नाही, ती भविष्यवाणी येशू ख्रिस्तासाठी आहे. बोला आमेन. आमेन. भविष्यवाण्यांचा अर्थ कळला पाहिजे. आमेन. आणि बायबल सांगतं तेव्हा शबा सुरू होण्या अगोदर येशू ख्रिस्ताच्या शरीराला अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम यांनी घेतलं. आता अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम हे कोण आहेत माहितीये का? हे बाकीच्या शिष्यांसारखे उघडपणे येशू ख्रिस्ताच्या मागे चाललेले शिष्य नाहीयेत. हे गुप्त शिष्य आहे. हे तुम्हाला योहान कृष्णप्रथम अध्याय नंबर 3 मध्ये बघायला मिळेल. निकेदम रात्रीचा येशू ख्रिस्ताला भेटायला आला. अरिमथाईकर योसेफ बऱ्याचदा कुठेच दिसलाच नाही. पण हे लोक येशू ख्रिस्ताच्या अंतिम संस्कारामध्ये सहभागी झाले. आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र म्हणाला होता तुला सर्वांनी सोडलं तरी चालेल पण मी तुला सोडणार नाही. 12 शिष्य दिसत नाहीयेत. आता कोणी स्त्रिया या ठिकाणी नाहीयेत. सगळेजण निघून गेलेले आहेत. ज्यांना रडायचं होतं ते रडत होते आणि ते निघून गेल्या. जे शिष्य म्हणून होते ते पण निघून गेले. यहुदी नियमशास्त्रानुसार त्याचं शरीर कबरीत ठेवायला पाहिजे म्हणून कुणी पुढे आलं नाही का? कारण जसं त्याला मारलं तसं आपल्याला न मारो. पण अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम गेले आणि ते शरीर त्यांनी मागितलं. आणि बायबल सांगते ते त्यांनी घेतलं. अगदी कमी वेळ होता. कमी वेळामध्ये त्यांनी नवीन तागाचे वस्त्र घेतले. नवीन तागाच्या वस्त्रामध्ये त्याला गुंडाळलं आणि कधी न वापरलेल्या कबरेमध्ये येशू ख्रिस्ताचं शरीर ठेवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि शास्त्र म्हणतं अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम हे निघून गेले. पण झालं असं मत्ती सुवर्तमान याचा अध्याय नंबर 27 आणि वचन नंबर 62 पासून पुढे असं म्हटलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारी नंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले. दुसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त मेला तो दिवस, त्याच्या दुसऱ्या दिवशी तयारीचा दिवस. कारण हा मोठा सण आहे. योबेल वर्ष आहे. हा मोठा शबात आहे. तयारीच्या दिवशी शास्त्र असं म्हणतं ते सर्वजण पिलाताकडे गेले आणि वचन नंबर 63 बायबल मध्ये पहा काय म्हणाले. महाराज महाराज तो नाही हो 63 महाराज हा थांबा तो ठक आहे. कदाचित तुमच्या शास्त्रामध्ये सुरुवात वेगळी असेल. तो ठक आहे. आता माझं बायबल नाही, माझं बायबल छोटं आहे. त्याच्यात काय तो ठक आहे, तो फसवा आहे, तो लबाडा आहे, तो धूर्त आहे. कुठे येशूने लबाडी केली होती? कुठे येशूने फसवलेलं होतं? पण लोक मरणानंतरही नाव ठेवणं, बदनाम करणं सोडत नाही. जर येशूला सोडलं नाही तर तुम्हाला कुणीच सोडणार नाही. बदनामीचा ठपका हा इतका भयंकर असतो की तुमच्या मरणानंतरही तो डाग कुणी पुसत नाही. उधळ्या पुत्र माघारी आला, बापाच्या घरात राहू लागला, बापाच्या घरात तो राहिला कायमस्वरूपी, पण नाव बदललं नाही, त्याचं नाव तेच राहिलं. काय? उधळ्या. पावली सापडली पण लिहिलंय हरवलेली नाणी. सापडली याच्यावर भर नाही दिला जात. हरवली होती याच्यावर भर नाही. एक मेंढरू हरवलं याच्यावर भर दिला जातो. लोक तुमच्या वर्तमान काळात आणि तुमच्या नंतर तुमच्या पश्चातही लोक तुम्हाला वाईट बोलणं सोडणार नाहीत. म्हणून जिवंत असताना आणि मरणानंतरही तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलावं या अपेक्षेने जर तुम्ही जगत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच नाही. तुम्हाला
मोठ्या मोठ्या उपाधी मिळाल्या पाहिजे, तुमचं नाव मोठ्या मोठ्या अलंकारिक शब्दाने घेतलं पाहिजे, या अपेक्षेने जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही जगाचे मित्र आहात, तुम्ही जगाबरोबर आहात. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्तासाठी जगत असताना, ख्रिस्तासाठी पुढे चाललेले असताना अशा प्रकारची कोणतीही अपेक्षा आणि लालच ठेवू नका. महाराज तो ठग आहे, त्याने असं म्हटलंय. कधी मोठ्याने बोला, जेवढे तुम्ही तेवढेच नीट बोला. नाही नाही, त्यांनी ऐकलंय. महाराज आम्ही असं ऐकलंय, तो जिवंत असताना मी 3 दिवसानंतर मेलेल्यातून उठे. कुणी ऐकलंय? ज्यांनी नावं ठेवलंय त्यांनी. नावं ठेवणाऱ्यांना माहिती असतं वास्तव काय आहे. नावं ठेवणाऱ्याला माहिती असतं सत्य काय आहे. नावं ठेवणाऱ्याला माहिती असतं खरं काय आहे. पण खोटं बोल पण रेटून, खोटं बोल पण रेटून बोल. तो ठोका आहे. आम्ही ऐकलंय तो जिवंत होता तेव्हा त्याने असं सांगितलंय मी मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी उठणार आहे. बरं त्यांनी एकदा सांगितलंय का? त्यांनी 3दा सांगितलं. बरं उदाहरणातून, उपमेतून, दृष्टांतातून अनेकदा सांगितलंय तो उठणार आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाची चर्चा अनेकदा केली आहे. हे काय म्हणतात? मग तुम्ही एक प्लॅन करा. काय प्लॅन करा? आम्हाला आठवण आहे त्याने असं म्हटलंय मी उठेन. हा, म्हणून वचन नंबर 64 लक्षात ठेवा. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाही तर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांना सांगतील. मग शेवटली फसगत आपल्याला वाईट होईल, कारण आपण लेपल्यांनी मारलंय त्याला. आणि परत 3ऱ्या दिवशी यांच्या आया बाया येऊन आपल्याला विचारतील ते आमचा येशू कुठे आहे. मग आपली पंचायत जास्त होईल. हॅलो, ऐकता ना? हे चोरून नेतील आणि आपल्याकडे परत येतील आणि काय मागतील? कुठे आहे ते शरीर? आमचं येशू कुठे आहे? आणि झालं ना तसं, झालं तसं. जब कहा मैं ढूंढू कहा मैं खाली कबर है, ढूंढू कहा मैं मालिदाना, मालिदाना मुझे तू बता दे मेरे यीशु को रखा कहाँ है, मेरे यीशु को रखा कहाँ है. जाऊं कहाँ मैं, ढूंढू कहाँ मैं, खाली कबर है, ढूंढू कहाँ मैं मालिदाना, ओ मालिदाना मुझे तू बता दे मेरे यीशु को रखा कहाँ है, मेरे यीशु को रखा कहाँ है. पूरे सवेरे मिलने जो आई, पूरे समय में मिलने जो आई, इत्र सुगंधि लगाने में आई, इत्र सुगंधि लगाने में बताओ
दुसऱ्या दिवशी त्यांनी परवानगी घेतली. काय परवानगी घेतली की ज्या कबरेमध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे त्या कबरेच्या भोवती बंदोबस्त ठेवा. मग काय केलं माहितीये, खुर्चीसह आपतील बस झालं. खुर्चीसह काय नुकसान होईल खुर्चीचं तुमचं ते तुम्ही पाहून घ्या. बस फायनल ना. मी लाईव्ह बोलतोय आणि महत्वाचं बोलतोय. ठीक आहे, तुम्हाला ऐकायचं नाही, बाहेर होऊन तरफडायचं, थांबायचं नाही. ठीक आहे, ऐकायचं असं आतमध्ये बसायचं, नसेल ऐकायचं लगेच बाहेर शिंगाट. बाकीच्यांना ऐकू द्या. ठीक आहे, ऐकायचंय तुम्हाला, ऐकायचंय ऐकायचंय. हा, शास्त्र म्हणतं पिलाताने परवानगी दिली, साखळ दंडाने कबर आणि सील दोन बांधून टाकायचे. बायबल सांगतं बंदोबस्त कडक आहे. आता मी ज्या उपदेशाकडे जात आहे तो थोडासा तुम्हाला नीट ऐकायचा आहे, कारण माझी याच्यात भडास आहे, माझं लय दुःख नाही याच्यामध्ये. आणि ते तुम्हाला सांगायचं नाही, ऍक्च्युली जे माध्यम बनलेत ना त्या माध्यमातून मला लोकांशी बोलायचं. यीशु को झूठा साबित करने के लिए बहुत राजे खड़े हैं. त्याला खोटा लबाड, गोऱ्यांचा येशू, काळ्यांचा येशू, यरूशलेमचा येशू म्हणून त्याला दाबून टाकण्याचा अनेक राजे प्लॅन करत आहेत, अनेक संघटना प्लॅन करत आहेत, अनेक चोर भामटे उठलेले आहेत. आणि ते सांगतात हे लोक ठग आहेत, हे लोक फसवे आहेत, हे धर्मांतरण करतात, येशूच्या नावाने प्रलोभने देतात. अशा प्रकारे दंडगतशाही करून येशूचं काम, त्याची सुवार्ता कबरेमध्ये बंद करण्याचा प्लॅन चालू आहे. आणि म्हणून धर्मांतरणाचा कायदा अंमलात आणायचा त्यांचा प्लॅन आहे. ही सुवार्ता जो ख्रिस्तांच्यासाठी मरण पावला आणि मेलेल्यातून उठला, ही सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचू नये म्हणून अनेक लोक आत्ताच्या मंत्र्याकडे, प्रधानमंत्र्याकडे जात आहेत आणि अशा प्रकारच्या शिफारसी करत आहेत, कंप्लेंट करत आहेत की ख्रिस्ती कार्य थांबलं पाहिजे. आणि ते जसं काही कबरेत मोहर बंद झाल्यासारखं. हे ज्या रोमन राज्याने, ज्या रोमन सरकारने 96% जगावरती राज्य केलं, तो रोमन सम्राट येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या समोर झुकला. हे जे इस्रायल देश, ज्याला जगातले 100% देश घाबरतात, तो देश ज्याच्या नावापुढे झुकतो त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. त्याच्या कार्याला, त्याच्या सुवार्तेला, त्याच्या सेवेला, त्याच्या वचनाला तुम्ही कबरेत गाडून टाकण्याचा प्रयत्न कराल हे खरंय, पण ज्याची शक्ती स्वर्गातून आहे तो ह्या शक्तीला घाबरत नाही. शास्त्र म्हणतं तिसऱ्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, ईस्टर नव्हता, सिस्टर नीट ऐकत, बायबल मध्ये आठवड्याचा पहिला दिवस लिहिलाय, ईस्टर नाही. पागल होऊ नका, डोक्यावर पडू नका. तो फक्त आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि योबेल वर्ष आहे. ऐकताय ना? तो आठवड्याचा तिथं लिहिलं नाही त्या दिवशी ईस्टर होता. ऐकलं ना? तो मेलेल्यातून उठला. आता सांगतो, येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या कडवा असलेल्या गावाने, येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यावरचा प्रवास कित्येक तासांचा आपल्या आईसोबत गाढवाच्या शिंगरावर, येशू ख्रिस्ताचं बालपण म्हणजे 12 वर्षापर्यंत येशू ख्रिस्त आपल्या आई वडिला बरोबर आहे. त्यानंतर वडील वारलेले आहेत, कानागावच्या लग्नामध्ये वडील नाहीये. आता कुटुंबाची जबाबदारी आहे. जेव्हा सेवेला आला, सेवेला आल्यानंतर सर्वांचा विरोध, आईची बदनामी, बापाची बदनामी. अरे लग्नाच्या अगोदर झालेला ना हा, याच्या आईनं लग्नाच्या अगोदरच याला जन्म दिलेला तो हा ना.
तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात भयंकर प्रकारची बदनामी, त्याच्या कौटुंबिक जीवनावरती हनन, त्याचं चरित्र हनन करण्याचा प्लॅन. सुरुवात किती वाईट असू द्या, त्याचं मरण किती पण वाईट असू द्या, पण शहेनशाह सारखा उठला साहेब आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आपली या जगातली सुरुवात किती पण वाईट असू द्या, हे लोक आपल्याला मारतील, तुडवतील, निवस्त्र करतील, छड्या मारतील, सगळं गाव आपल्या थोबडावर थुकल, कुणी आपल्याला चांगलं नाही म्हणा, सगळे आपल्याला वक्त म्हणतील. मरू आपण अशा हाल अवस्थेमध्ये, कुणी आपल्या बाजूचा नसेल. पण जेव्हा माझा प्रभू येईल ना, त्याच्या सोबत मी असेल. आज काय शिकायचं आहे? येशू उठलाय, तो उठलाच आहे आणि तो उठणारच होता. तुमचं काय? तुम्ही उठणार का? तुम्हाला जागवून उठायला 2 दिवस लागतात, अवयव काम करीत नाही. हे मरणा, तुझी नांगी कुठं? हे मरणा, तुझा दंश कुठं? बायबल सांगतं मरणाला हरवण्यासाठी येशू मरण पावला आणि मरणाने मरण नाहीस करून टाकलं. मृत्यूने मृत्यूपत्रच नाहीस केलं आणि बायबल सांगतं सर्व काही जीवन स्थापित केलं. म्हणून ख्रिस्ताच्या ठाई जीवन आहे. आम्ही आज आठवड्याचा पहिला दिवस म्हणून, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून का साजरा करतो? कारण तो मरणावरती विजयी झालेला दिवस आहे. आमेन, आमेन. म्हणून या जगातले लोक ख्रिस्ती लोकांचा किती छळ करत, कोणाच्या अधिकाराने, कोणा मंत्र्याच्या अधिकाराने, आमदार खासदाराच्या अधिकाराने, कोणत्या प्रधानमंत्र्याच्या अधिकाराने ख्रिस्ती लोकांचा छळ करो, चर्चेस पाडो, त्यांना मारो, त्यांना नष्ट करो, त्यांना कापो, काही फरक पडत नाही. ज्याचा बायबलचा अभ्यास झालेला आहे त्याने समजून घ्यावं, कोणत्याही प्रेषितांना सहज मरण आलं नाही. जर योहान पात्मा नावाच्या बेटावरचा जर सोडला तर कुणालाही नॅचरल मरण आलं नाही. कुणाला तप्त कढईमध्ये, त्या कढईमध्ये असलेलं तेल जे उकळत होतं त्या तेलाच्या कढईमध्ये टाकून मारण्यात आलं. कुणाला करवतीच्या धारेने मारण्यात आलं, कुणाला क्रुसावरती उलट टांगून मारण्यात आलं, कुणाला सिंहांचं पोट भरण्यासाठी सिंहांच्या समोर टाकण्यात आलं. हे तुम्ही काय मारणार? अरे जे देहाला वधतात आम्ही त्याला घाबरत नाही. जो आमच्या आत्म्याला नरकात टाकण्यासाठी समर्थ आहे आम्ही त्याला घाबरतो. आम्ही दुसरं कोणाला घाबरत नाही. जो डर गया या डरना मना है. भित्री लोक देवाच्या राज्यात जात नाहीत. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे की मरायचंय. का मरायचंय? बायबल सांगतं या रक्त मासाला, या हाडा मासाला देवाच्या राज्याचं वतन नाहीये. हे जेव्हा पाऊलाला 3ऱ्या स्वर्गापर्यंत प्रभूने उचलून नेलं आणि दाखवलं की या शरीराने स्वर्गात नाही, म्हणून तो म्हणतो त्यापेक्षा याला नेलेलंच बरं. तो म्हणतो या शरीरात आहे म्हणून मी प्रभू पासून दूर आहे. एकदा हे सुटलं की मी प्रभूच्या जवळ आहे. जे शरीरावर प्रेम करतात लय हवा असं वाटतंय, पाहिजे असं वाटतंय, लय याच्यावर गर्व आहे, लय नाज आहे, लय अभिमान आहे. नीट ऐका, ऊर बडून रडतात, गल्ल्या गल्ल्यातून रडतात, दिल्लीपर्यंत आवाज जाईल, कुणी ऐकणार नाही. वासना निमेल, चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल, गायन स्वर मंदावतील, दळणाऱ्या थोड्या उरतील. जी एक पाहती का ती टक्कन आंधळी होईल. 2 जणी का एकच घेतली जाईल. नीट शहाण्या व्हा, नीट शहाण्या व्हा. दिवस जवळ आलेले आहे, प्रभू येण्याचा समय जवळ आलेला आहे. या जगाबरोबर मैत्री, देवाबरोबर वैर आहे. युगाबरोबर समरूप होऊ नका, जगाबरोबर जगू नका. मरायचं तर उद्या पण आहे, मरायचं तर कसं पण आहे. मग येशूसाठी मेलं तर काय विशेष? त्याच्यासाठी मरू नका, तेच विशेष आहे. मोठे मोठे रील स्टार पोरीच्या प्रेमात पडले आणि कचकन मेले, टपकन गेले. 5 लाख रुपये दररोजचा लॉस, महिना फेल.
जिपरे वगैरे वागरे स्टार होत चालले. आपण देवापासून असले स्टार आहोत. आपण लाईफ स्टार आहोत, कायमस्वरूपी चमकणार. तुम्ही बायबल नीट वाचत नाही, बायबल तुम्हाला नीट समजून घ्यायचं नाही. बायबल एक असं पुस्तक आहे ज्याच्यावरती प्रश्न करणारे तर आले खरे, परंतु त्यांच्या प्रश्नांनीच ते गुंडळून गेले आणि उत्तर त्यांना आपोआप मिळाले. म्हणून सांगतो, येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्लॅन हा शैतानाचा होता. आणि शैतानाला असं वाटलं की याला जर आपण वधस्तंभावरती मारलं, इसका गेम फिनिश, इसका गेम. हा प्लॅन कुणी केला? इकडे कोणाकोणाला धरला त्याने, कोणा शिरला तो ताटात हात असताना यहुदामध्ये. तुमच्याकडे दोनच मार्ग आहेत, एक तर येशू बरोबर राहा, नाही तर फाशीवर मारा. येशूला सोडलं का आत्महत्येशिवाय पर्याय नाही. येशू बरोबर राहिले तर मरावं लागेल, पण सार्वकालिक जीवन आहे. येहुदासारखं मरून म्हणजे पोट फोडून मरायचं ना. वरती टाकला, सोडवायला कोणी नाही. मी आता सोडला कधी? जेव्हा पोट फुटलं तेव्हा वास आला सगळ्या लोकांना. कोण मेला रे म्हणे? तर येहुदा मेला. का मेला? याच्याकडे पैसे नव्हते, 30 रुपये होते त्या काळात. किती? म्हणजे ज्या काळात पावल्या होत्या का, पावल्या, त्या काळात त्याला 30 रुपये मिळाले होते. कोणाला धरून दिलं त्यांनी? असे बरेच यहुदाच्या अवलादी तयार झाले चर्चेसमध्ये. चर्चमध्ये 2-5 वर्षे येतात, पालकाबरोबर राहतात, पालकाच्या संस्थेच्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि ब्लॅकमेल करायचं. नाही ब्लॅकमेल केलं तर तिकडून 2-4 त्या कोणत्या संघटना म्हणते, त्या हिजड्याच्या फौजी, ते हिजडे मग त्या ह्या अशा लोकांना पकडतात. आणि हे नालायक यहुदाच्या पोटचे हे पैसे घेतात, पाळक चर्च सगळ्याला उद्ध्वस्त करायला निघतात. यांना देवाचं वचन परवडत नाही. योहानाच्या पत्रामध्ये लिहिलंय की कोणाला माझी वचने ऐकवत नाहीत, जो शैतानापासून जन्माला आहे. नाच गाणं सगळ्यांना आवडतं, ढिशक ढाशक 2 तासाचे वर्षिप सगळ्यांना आवडते. पण जर का वचन चालू झालं, बुडापासून थाळ येतो तो डोक्यापर्यंत, नको वाटतं त्याला. लास काय कवर चाललंय, कसं चालू. देवाच्या वचनाचे येत आपण. आमचा जन्म देवाच्या वचनाने झालाय, कोणाला ऐकवत नाहीये. घरातलं कुणी मेल्यानंतर आपण लोकांच्या लाजकाजकी होत नाही, माझ्याजवळ बसतो का नाही. किती वेळ? समजा 9 वाजता कोचाकला, तुम्ही म्हणता का मावशी तो थांबी झोपते म्हणून? रात्रभर चालूच ना आठवणी. त्याच्यात एखादे भजन गाव होती अजूनही मला आशा जगायची. कोणी म्हणे सरली प्रीती सरली नाती दुर्भाग्य जीवनी सोडून गेले हे घरधनी. त्याच्यात एखाद्याची आई असावी. आई का सोडून गेलीस? कोणाचा बाप, दादा मला का सोडून गेला? हे रडायचं काम रात्रभर चालते का? तुमचा बाप आहे, तुमची आई आहे, तुमचा भाऊ. येशू कोण आहे? उद्धार करता. त्याला जीवन म्हणून समजून घ्या, उपदेश म्हणून नाही, बोध म्हणून नाही, ज्ञानवाणी म्हणून नाही, सत्संग म्हणून नाही, बोध म्हणून नाही, सिद्धांत म्हणून नाही. हे डोक्यात घेण्यासाठी नाही, हे जीवनात घेण्यासाठी आहे. चर्चमध्ये आल्यानंतर जीवन जगायला शिकायचंय. ऍक्टिंग करणारे ख्रिस्ती म्हणून नाही. भूतले ऍक्टिंग करतय. दादाच लागला वाटतं त्याला, कारण पोरग दादाच्या ऍक्टिंगने त्रास द्यायला लागलो. सासूच दिसती. ऍक्टर शैतान आहे. चर्च मध्ये लोक येऊन धार्मिकतेची ऍक्टिंग करत आहेत. खबरदार, लक्षात घ्या, तुमची फसवणूक शैतान करत आहे. शैतानाचा प्लॅन येशूला वधास्तंभावर मारायचं. आणि ही गोष्ट अगोदरच येशू ख्रिस्ताने सांगितली की बघा माझ्यापूर्वी अनेक संदेश आले आणि त्यांचा यांनी असाच घात केला. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
एका मालकाने, एका धन्याने द्राक्षाची बाग लावली आणि द्राक्षाची बाग लावली, खणून तिला खत घातलं, तिची बांधणी केली, द्राक्ष कुंड तयार केला आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी चांगले ठिकाण पण दिलं आणि मग त्यांनी आपल्या चाकराला पाठवलं की हंगाम मिळावा. पण ते त्या चाकराला पाहून म्हणाले हंगाम मात्र काही दिला जाणार नाही. त्याला मारलं आणि हाकलून दिलं. दुसऱ्या चाकरांना पाठवलं, त्यांना पण त्यांनी मारलं. पण शेवटी त्या मालकाने आपल्या पुत्राला पाठवलं आणि त्या पुत्राला पाठवल्याच्या नंतर मालकाला असं वाटलं, धन्याला असं वाटलं की वारसदार गेल्याच्या नंतर तरी त्यांना समजेल की ही द्राक्ष बाग या वारसाच्या आहे. पण ते म्हणाले आता तर वारस याटा नष्ट केला की द्राक्ष बाग आपलीच आहे. आणि मग त्यांनी त्याला धरलं आणि त्याला मारून टाकलं. पण मालक आला आणि त्या मालकाने सगळ्यांचा न्याय केला आणि त्यांची निखालस कत्तल केली. येशूला मारणं किंवा येशूचं मरण सगळ्यांना सोपं आणि साधं वाटत असेल, पण जेव्हा माझा पिता त्या ठिकाणून आपला राज्यकारभार चालवी, वीर 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 कोण? वीर म्हणजे योद्धा, कधीच न हारलेला, नेहमी जिंकलेला वीर. बायबल सांगतो दुःखाने ओरडे. कोण? कधीच न घाबरलेला. अनेक मारले असतील त्याने, अनेक युद्ध लढले असतील त्याने, पण शास्त्र म्हणतो वीर दुःखाने ओरडे आणि तो वाकून जाईल. म्हणून योग म्हणतो देवाच्या हाताला कोण आवर घालील? जेव्हा तो सत्तारूढ होईल. म्हणून स्तोत्र 2 मध्ये लिहिलंय या जगातले राष्ट्र आणि राजे देवाच्या लोकांविरुद्ध, देवाच्या पुत्राविरुद्ध, अभिषिक्ताविरुद्ध का उठले आहेत? आणि त्याचा शेवट सांगितलाय जर का या प्रवासात तुम्ही पुत्राचं चुंबन घेतलं नाही तर वाटेने तुम्ही नाश पावाल. जे जे लोक येशू ख्रिस्ताकडे येणार नाहीत 1,00,000% ते मरणार म्हणजे मरणार, ते नाश पावणार म्हणजे नाश पावणार. या जगाला येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. या जगाला येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. म्हणून जगामध्ये सर्वत्र श्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ मानला जातो तो ख्रिस्ती धर्म आणि मानला जातो तो ख्रिस्त. त्याच्या शिकवणीच्या पुढे जगातले महानायक, महान व्यक्ती शांत झालेले आहेत. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जर येशू सारखा गुरुजी मला भेटला असता तर माझं हृदय फाडून मी त्यांना माझ्या हृदयात ठेवलं असतं. आमेन म्हणताय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियजन हो, आम्ही ज्या ख्रिस्ताच्या मागे चाललेलो आहोत त्याचा शेवट, त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट कितीही क्लेशदायी असला, किती जरी धक्कादायक असला, किती जरी भयंकर असला, पण जेव्हा तो मृत्यूमधून उठतो आणि शास्त्र असं म्हणतं तो मेलेलातून उठतो आणि तो 40 दिवस दर्शन देतो आणि प्रमाण देतो की मी जिवंत आहे. आमेन. आणि म्हणून देव जिवंताचा देव आहे, मृतांचा नाही. जे लोक त्याच्यासाठी आपलं जीवन देणार आहेत अशांचा तो देव आहे आणि जे त्याच्याकडे येणार आहेत आणि त्याच्यासाठी जगणार आहेत. पवित्र शास्त्र असं म्हणतं जे लोकांसमोर मला नाकारतील मीही पित्यासमोर त्याला नाकारेन, आणि जे लोकांसमोर मला स्वीकारतील मी पित्यासमोर त्याला स्वीकारणार आहे. तुम्ही नाकारावं म्हणून तुमची सून तुमच्या विरोधात उठेल, तुमचा मुलगा तुमच्या विरोधात उठेल. आणि बायबल सांगतं की तेव्हा तो समय असा असेल की मी शांती प्रस्थापित करावायला नव्हे तर तलवार चालवायला आलो. एक हिंदू असा एक PhD केलेला तरुण पोरगा आहे. त्याचं तोंड 10 पैशासारखं आहे. लय मटार 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 बोलतो. त्याला हे वचन कळलं.
तो म्हणतो की येशूच्या पाठीमागे जाणारे जे आहेत ना, त्यांना माझा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? येशू म्हणाला मी शांती देण्यासाठी नाही तर तलवार चालवायला आलो. त्या येडपटाला हे माहिती नाही, बायबल हे फार शुद्ध बोलतं. बघा, इथे तलवारीचा प्रसंग बोलल्या जातं. येशू ख्रिस्ताला धरून देण्यात येणार होतं. त्या अगोदर येशू ख्रिस्ताने म्हटलं आपल्याकडे जे काय शिष्यानं ते सगळं विका आणि तलवारी विकत घ्या. ते म्हटलं आम्ही 2-2 घेतल्या. किती घेतल्या? आजपर्यंत त्याच्यावर प्रचार केला नाही मी. जर प्रचार केला तर सगळे तलवारी घेऊन बायबल घेऊन चर्चमध्ये येतील. आणि कोणीच केला नाही. आता कुणी नाही केला कारण त्यांनी अभ्यास नाही केला. मी केलाय. मी घेऊन यायला सांगेन. कारण येशूने चाबूक घातला आणि मंदिरात घुसला आणि व्यापारी हाकलून दिले. मला लय वेळा आठवत. एकच भाई खड़ा हो गया अपने बारे में. कौन? यीशु भाई. कौन सा भाई? कोण? देवाचा पुत्र कोण? येशू. आम्ही देवाचे कोण? पुत्र. यीशु आमचा कोण? बड़ा भाई. हमारा बड़ा भाई खड़ा हो गया तो वो खड़े तो सरकार से भी बड़े. उसको जो नड़े वो पड़े आड़े. किधर नहीं खड़े. त्याने असं म्हटलं शांती प्रस्थापित करायला नाही तर तलवार चालवायला. आता तलवार हे कशाचं प्रतीक आहे माहितीये का? न्यायाचं. कशाचं? जे लोक देवाच्या राज्याकडे निघाले, जी सासू लय धार्मिक आहे तिची गेम तिची सून करणार आहे. माझी सासू घरात प्रार्थना करते, तुम्ही या धरा. कारण असं म्हटलंय जी वाज आहे ती स्वतःला धन्य म्हणेल, कारण तिच्या समोर तिचे लेकरं कापल्या जात नाहीत. असे दिवस येतील तेव्हा ज्यांनी जन्म दिला आहे अशा आया आपल्या लेकरांच्या त्रासापोटी, त्यांच्या मृत्यूपोटी त्यांचे हाल हाल करून मारतील या भीतीने ते येशू ख्रिस्ताला सोडून देतील. आणि बायबल सांगतं अशा त्या प्रसंगात जी सासू स्वर्गाकडे निघाली तिची सून जगाबरोबर राहील आणि तिची गेम तिची सून वाजवी. बापाच्या विरोधात मुलगा. बापाला कोण धरून देईल? पोरगा. अशी फूट पडेल. पण खबरदार, घाबरू नका. कोण बोललं? येशू. घाबरू नका. ते फक्त तुमच्या देहाचा नाश करतील, पण जो तुम्हाला नरकात टाकण्यासाठी शक्तिमान आहे त्याची भीती बाळगा. ओरिसामध्ये बाळकांच्या बायकावरती शेकडो लोकांनी बलात्कार केले. इतकंच काय, मणिपूरमध्ये बाळकांच्या बायकांची नग्न धिंड करून रात्रभर त्यांच्यावर बलात्कार केले. सकाळी त्या जिवंत सापडले तेव्हा ते म्हणाल्या आम्ही त्या देवाला धन्यवाद देतो, कारण ते फक्त आमच्या शरीराचा नाश करू शकले, आमच्या आत्म्याचा नव्हे, कारण आमच्या आत्मेने आम्ही आमच्या प्रभूच्या आहोत. हे लोक शेवटपर्यंत तुमचा छळ करतील. हे जग शेवटपर्यंत तुमचा छळ करेल. पण तुम्हाला सांगू, यांच्या डोळ्यासमोरच आम्ही मृत्यूतून उठलेले विजयी लोक ते आम्हाला पाहतील. ते ज्यांनी येशूला भोकसलं तेही आम्हाला पाहतील. आणि बायबल सांगतं तो क्षण फार लवकर येत आहे. येशू मेलेल्यातून उठलेला आहे हे सत्य सांगण्यासाठी घाबरू नका. भारत देशाला फार महात्मे लाभलेले आहेत. सगळ्यांचा सन्मान करा, सगळ्यांचा आदर करा. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक चांगल्या प्रकारचे नेतृत्व केलेले महान पुरुषोत्तम हुशार लढवाई योद्धे होऊन गेले, ज्यांनी या देशाला एक वेगळी वाट दिली, एक वेगळी दिशा दिली. आम्ही त्यांचा आदर केलाच पाहिजे. जगात जगत असताना, महाराष्ट्रात जगत असताना या सर्वांचा आदर्श तुम्ही घेतलाच पाहिजे. पण स्वर्गात जाताना आकाशाच्या खाली पृथ्वीच्या वरती येशू शिवाय
दुसरं नाव अनेकांमध्ये कमी आहे. बायबल मध्ये लिहिलंय, अधिकारी अध्यक्ष एका बायकोचा पती असावा. एकच लग्न झालेलं असतं. ती जर मिली तर एकच फासणी काढून ठेवली होती, एकी बरोबरच राहा. हे जे मी उदाहरण सांगत आहे, किती पण मोठे महान संत महात्मे कुणी पण असू द्या, पण बायबलने जी चाकुरी दिली ना, त्या चाकुरीत कुणीही बसत नाही. आणि म्हणून आमच्यासाठी ते चांगले नेते, पुढारी, मार्गदर्शक, पुरुषोत्तम, शिल्पकार, आम्ही त्यांचा आदर आमच्या हृदयात कायम बाळगणार. तो दाखवण्यासाठी नाही, तो शोभ करण्यासाठी नाही, पण स्वर्गात जाण्यासाठी येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणीच असणार नाही. म्हणून आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वरती एकच नाव तारण देतं, ज्याचं नाव आहे प्रभू येशू. त्या पिलाताने मोहर बंद केलेली ती जी शिला आहे, जी आपण जिला धोंड म्हणतो, तिला बाजूला करण्यासाठी स्वर्गातून स्वर्गदूत येतो आणि बाजूला करतो आणि ख्रिस्त येशू बाहेर येतो. आमेन म्हणा. बाहेर आला आणि लगे गुप्त झाला असा नाही येतो. नाही तर हे ठग जे होते ना, रिटून बोलणारे, ते म्हटले असते, आम्ही म्हटलो ना, केलाच ना गायब. 40 दिवस भेटला साहेब, सगळ्या सणातल्या लोकांना भेटला. किती दिवस? 40 दिवस भेटला. 40 किती दिवस बोला? किती? आपला 40वाच आहे. आपला काय? आपला काय? आपला. आणि तो 40 दिवस. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मेल्यानंतर 40 दिवस इथंच राहता का काय? हे त्याने प्रमाण दिले. आपण मरणातून उठलेले आहोत. आमेन. म्हणून इफिस 2 मध्ये लिहिले, आजच आम्ही ख्रिस्त येशूच्या उजव्या बाजूला पित्याच्या घरात आहोत. फक्त शरीर सोडा, तिथं तुम्ही जगेचा. ही छाया आहे, वास्तव तिथं आहे. ही प्रतिबिंब आहे, खरं व्यक्तिमत्व तिथं आहे. आमेन. ही झेरॉक्स कॉपी आहे, ओरिजिनल तिथं आहे. आमेन. आपण कुठे आहोत? स्वर्गात आहोत. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियजन हो, पुनरुत्थानाचा दिवस हा जगाला हैराण करणारा दिवस आहे. जग याच्याकडे अजूनही संशयाने पाहतं. म्हणूनच शास्त्र म्हणतं की अजूनही ती कबर जाऊन पहा, तिच्या तोंडावरची धोंड बाजूला केलेली आहे. जग जाऊन पाहत आहे. आता आम्हाला तिथं जायची इच्छा नाहीये. आम्हाला यार्देने डुबकी घ्यायची इच्छा नाही. आम्हाला इस्रायलला जायची इच्छा नाहीये. आम्हाला तिथं जाऊन काही पाहण्याची इच्छा नाही. आम्हाला डायरेक्ट तिथून उठलेले येशू ख्रिस्ताकडे जाण्याची इच्छा आहे. आता जो कबर पाहून विश्वास ठेवीन, जो यार्देने जाऊन पाणी घेईल, तिथं डुबक्या मारेल, आणि जो तिथून आणलेली जी वाईन आहे, कम्युनियन, होली कम्युनियन, तिथले माती, तिथले दगड, आता ज्याला पाहायचं त्याने पाहावा. आम्हाला ते नको. आम्हाला डायरेक्ट कोणाला पाहायचंय? येशू पूर्वी देवदूत येत होते. येशू पूर्वी कधीतरी देवाचा आत्मा येत होता, पण आता कायमस्वरूपी देवाचा आत्मा आमचं नेतृत्व करत आहे. आमेन. आणि म्हणून त्याच्या आगमनाला थोडासा वेळ बाकी आहे. हिम्मत सोडू नका, धैर्य सोडू नका. एकमेकाबरोबर एकनिष्ठ राहा, प्रीतीने राहा, चर्चमध्ये सहभागिता द्या, वचनामध्ये सहभागिता द्या. शहाण्या कुमारिकांसारखं आपले दिवे पेटते ठेवा, आपले कंदील साफ करा, आराधनेमध्ये टिकून राहा, वचनामध्ये टिकून राहा. जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याच्या बरोबर असू. त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखं अशाच प्रकारचं जीवन जगूया आणि आपलं जीवन आपण प्रभूला देऊन टाकूया. आमेन. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया.